न्यूज, सच जरूरी है। यह खबर अमरावती से सामने आई है। राज्य स्तरीय विधायक कप 2023 कबड्डी टूर्नामेंट का आयोजन संपन्न। नमस्कार, मैं हूं आपके साथ सोनल और आप देख रहे हैं MNS न्यूज नेटवर्क। तो आइए खबर जानते हैं विस्तार से। अमरावती शहर में पहली बार विधायक सुलभा संजय खोड़के के मार्गदर्शन में और यश खोड़के की अवधारणा के साथ अमरावती जिला कबड्डी एसोसिएशन अमरावती द्वारा 3 दिवसीय 70वीं राज्य स्तरीय चैंपियनशिप कबड्डी टूर्नामेंट का आयोजन किया गया है। इस कबड्डी समाला में 11 विदर्भ और 11 जिलों से 11 पुरुष और 11 महिला टीम आई थी। यह मैच नागपुर की टीम ने अमरावती की टीम के स्वरूप में खेला गया। इस मैच में नागपुर की टीम ने 33 और अमरावती की टीम ने 28 अंक हासिल किए। इस फाइनल के जनरल में नागपुर कबड्डी टीम ने 5 अंकों से जीत हासिल की है। पुरुष वर्ग वाशिम टीम बनाम अमरावती टीम में अमरावती टीम 50 अंक तथा वाशिम टीम ने 47 अंक अर्जित किए। इस आम मैच में अमरावती की कबड्डी टीम ने 3 अंकों से जीत दर्ज की। महिला नागपुर कबड्डी टीम और अमरावती कबड्डी पुरुष टीम ने राज्य स्तरीय MLA कैप चैंपियनशिप जीती। विधायक सुलभा संजय खोड़के। फायनलचा सामना खेळला जातो आहे। आपण सर्वांनी या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे। भारत बघेल अमरावतीमध्ये सध्या पहिल्यांदाच राज्यस्तरीय स्पर्धा होत आहे, काय सांगाल? आणि आपण विजेता मी भारत बघेल नागपूर जिल्हा महिलांचा मी कोच आहे। इथं आयोजन खोडके मॅडमनी खूप छान केलेलं आहे। यांची राहण्याची व्यवस्था, मुलींची जेवणाची व्यवस्था, मुलींना येण्या जाण्याची व्यवस्था त्यांनी करून दिलेली आहे। आणि एवढं मोठं आयोजन हे म्हणजे फार कमी पाहायला मिळतो आम्हाला। आणि आतापर्यंत आम्ही एवढे टुर्नामेंट खेळल्या तर याच्यासारखा टुर्नामेंट आतापर्यंत आम्ही म्हणजे बघितलं नाही आहे। जेवणापासून तर नाश्त्यापासून आणि येण्या जाण्यापासून सगळं व्यवस्था तिथे खोडके मॅडमने आम्हाला केलेलं आहे। जितूभाऊ ठाकूर आणि सतीभाऊ डबरे यांनी पण चांगलं आयोजन केलं आहे, प्रतिसाद दिला आहे। खेळाडूंना वारंवार मार्गदर्शन करतात आणि प्रतिसाद देतात आणि चांगला संघ महिलाचा हा संघ आमच्या नागपूर जिल्ह्याचा हा 3 दिवसाचा कोचिंग कॅम्प उमरेडला झालेला होता। त्यामध्ये या मुलींना 3 यह खबर सावनेर से सामने आई है। गैर शिक्षण कर्मचारियों का प्रदर्शन कल से शुरू हो रही 12वीं की परीक्षा का बहिष्कार करे। मी इमाम लालखा सोलापूर। नमस्कार, मी इमाम लालखा सोलापूर। 2 फेब्रुवारी पासून महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा 2 फेब्रुवारी पासून संप आहे। आपण शासनाने पत्र दिलं होतं 20 तारखेपासून बेमुदत संप करणार आहे। उद्या 12वीची परीक्षा आहे। 12वी परीक्षेवर सहित आमचा बहिष्कार आहे। आमचं 4 वर्षापासून मागण्या सरकार मान्य करत नाही। 288 आमदारांपैकी 200 आमदारांना आम्ही पत्र दिलो, एकाही आमदाराने आमची दखल घेतली नाही। कोणत्याही पुढाऱ्याने आम्हाला दखल घेतली नाही। सचिव म्हणते आमदाराकडे जावा, मुख्यमंत्री म्हणते खासदाराकडे जावा, हे डोलाटोली काम चालू आहे। सरकारला आम्ही नम्र विनंती करतो, उद्या 12वीची परीक्षा आहे। आम्ही मुलाचं नुकसान करत नाही, मुलाचं नुकसान करत नाही म्हणून एवढ्या वर्ष शांत बसलो। तुम्हाला नम्र विनंती करतो सरकारला, उद्याचा उद्या संध्याकाळी 5 पर्यंत आमचं मार्ग मान्य करा। आम्ही उद्याचा उद्या 12वीची परीक्षा घ्यायला तयार आहे। अन्यथा आमच्या मागण्या मान्य नाही केला तर आम्ही संपावर जायला तयार आहे। जे काही आदेश आश्वासित प्रगती योजना मिळालीच पाहिजे, आश्वासित प्रगती योजना मिळालीच पाहिजे, वेतन निश्चितीतली फरक मिळाली पाहिजे। आवाज आवाज दो, हम सब एक हैं, आवाज दो आवाज दो, हम सब एक हैं। मुख्यमंत्री करतात काय, मुख्यमंत्री करतात काय। आपला कृती समितीच्या वतीनं 2 तारखेपासून वेगवेगळ्या टप्प्यावरचे आंदोलन चालू आहेत। 16 तारखेला 1 दिवसाचा शैक्षणिक संप झाला। आज 20 तारखेपासून आपण बेमुदत संपाची आपण सर्वजण कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहोत। आज पहिला दिवस असल्यामुळं आपल्या सोलापूर शहरातील अतिशय सुंदर असं आणि या गेटवरती आल्यानंतर या महाविद्यालयाचे प्राचार्य कोटी सर आणि बोंधारे सर हे दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य मुख्यमंत्री करतो काय, शिक्षण मंत्री करतो काय, कोण म्हणते देत नाही।
मुझे खुशी है कि राज्यपाल को हटा दिया गया है, लेकिन उन लोगों से सबूत मांगने के बाद जो दावा करते हैं कि यह उनसे बस की बात नहीं है, वह बात करना बंद कर दे। मैं तिलक का सम्मान करता हूँ, मैं तिलक का फिर से सम्मान करता हूँ, लेकिन तिलक ने शिव जयंती उत्सव की शुरुआत नहीं की, बल्कि उन्होंने इसे और बड़ा बना लिया और यह पूरे देश में फैल गया। बजट में दिखे तो यह प्रावधान है कि मित्रों का विकास मित्रों के हित के लिए और आम आदमी को कुछ न मिले। हरिनार के प्रोफेसर और वरिष्ठ इतिहास शोधकर्ता। ऐसी खबरें फिर लेके आएंगे इसी समय इसी जगह। तब तक देखते रहिए एमएनएस न्यूज नेटवर्क। नमस्कार। होतं 2014 सालापासून पुन्हा सांगितलं जात होतं 2022 अखेरीस भारतातल्या प्रत्येक माणसाला घर असेल। माझ्या समजुतीने 2022 संपलंय। मिळाले का घर? सगळ्यांना मिळाले का घर? शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केलं जाईल, दुप्पट सोडा, जे होतं ते शिल्लक राहील अशी तरी शेतकऱ्यांसाठी तरतूद केली गेली आहे का? आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दात सांगतो, व्हॉट इज डेव्हलपमेंट? एज्युकेशन, हेल्थ, एम्प्लॉयमेंट, शेल्टर, घर निवारा, बिजली, सडक, पाणी, या 7 गोष्टींसाठी या बजेटमध्ये काय आहे असं तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मित्रांचा विकास